हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हा हार हा कुठून आला आजी? आईना जर हा हार आणि कानातले इतकेच आवडले होते तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आई, हे दागिने तुला कुठे मिळाले? आज मी आणि आजी आईंची खोली व्यवस्थित करून ठेवत होतो. त्याच वेळी कपाटातून त्यांच्या कपड्यांमधून हा हार आणि कानातले खाली पडले. दागिने मिळाले? कुठे मिळालेत? कोणी आणलेत? हेच तर तुला विचारायला बोलवलंय आई. हे दागिने आपल्या खोलीत सापडलेत. हे फळ मिळालं आम्हाला आमच्या सेवेचं. डोळे मिटून आम्ही सगळ्यांचं ऐकलं आणि आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. आज या घरातील लहान सहानपण आम्हाला डोळे वर करून दाखवतात. आमच्यावर संशय घेतात. हे देवा, सुनबाई, उभं राहायची गरज नाही, बस. सुनबाई, असं लहान मुलांसारखं रडून काय बी उपयोग नाही. मला व्यवस्थित माहिती की धाकट्या सुनेनं जे काही केलंय ते लय चुकीचं केलंय. आणि तू हे नको समजू की माझा आणि दिनूचा ह्या समद्यावर विश्वास बसलाय. आमासनी तर हेच वाटत होतं की तिच्या मनात जो तुझ्या बाबतीत संशय निर्माण झालाय तो निघून जावा. आई, आज जे आम्हाला दुःख झालंय ना त्याचा तुम्हाला अंदाजही बांधता येणार नाही. आजच्या या संशयाने आमच्या पूर्ण जीवनावरच प्रश्नचिन्ह लावलाय. तुम्हाला आठवतंय आई, आपण जेव्हा राजनगरच्या छोट्याशा घरात राहत होतो, काहीच नव्हतं आपल्याकडे. मग हळूहळू व्यवसाय वाढला, पैसे येऊ लागले, किती सोनं आलं, किती पैसे ठेवले गेले, पण कधीही आम्ही आमच्यासाठी कसलीच अपेक्षा नाही केली. कधी हा विचार नाही केला की आम्हालाही आमच्यासाठी काही हवंय, यासाठी की आम्ही या घराला कधी परक मानलंच नाही. आज पूजा आणि विशालच्या आरोपांनी आम्हाला तोडून टाकलंय, आम्हाला हात धरून सोडलंय आणि हा विचार करण्यास भाग पडलं की या घरात आमची काही किंमतच नाहीये. इतक्या मोठ्या गोष्टी तर मला नाही कळत सुनबाई, पण हा इतकं नक्की समजतं की ईशाला आणि धाकट्या सुनबाईकडून जी चूक झाली आहे ना त्याचं प्रायश्चित्त त्यांना घ्यावंच लागल.
आम्हाला तर काही समजत नाहीये की आम्ही काय बोलू. काय बी बोलू नका सुनबाई. बस तू तुझी जबाबदारी सांभाळ आणि ह्या घे तिजोरीच्या चाव्या. आता ही जबाबदारी तुलाच सांभाळावी लागल, कारण की मला नाही जमणार. नाही आई, आता आम्ही या चाव्या नाही घेणार. असं नाहीये की आम्ही या घराची कोणती जबाबदारी नाही घेणार किंवा काम नाही करणार. आम्ही पहिल्यासारख्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू. पण या चाव्या आम्ही आमच्याकडे नाही ठेवणार आई. ह्या चाव्या तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि कोणत्या तरी जबाबदार व्यक्तीकडे द्या. तुम्हा लोकांना पण हेच वाटतं की दागिने आम्ही चोरलेत. आम्ही जिने एवढी वर्ष या घरातील एक एक पैसा सांभाळून ठेवला, आपली जबाबदारी म्हणून जपलं, तुमची ठेवण म्हणून जपलं, असं सगळं असताना आम्ही हे का करू? आई, इतकी वर्ष आम्ही तुमची आणि यांची सेवा केली, तुम्हाला कधीही तक्रारीची संधी नाही दिली. या घरात प्रत्येक सदस्य उठण्याआधी आम्ही उठायचो आणि सगळे झोपल्यावर आम्ही झोपायचो. का? कारण आम्हाला वाटायचं की हे आमचं घर आहे. आज आम्हाला ह्या सगळ्याचं हे फळ मिळालं. आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला चोर म्हटलं की हे म्हटलं की आम्ही चोरी करून आणली. जर हा हार आईंच्या खोलीतून मिळाला असता तर काय तुम्ही आईंच्यावर हा आरोप लावला असता? मुलं आई वडिलांसाठी त्यांचा जीव असतात आणि तू आज आपल्या आईवर आरोप लावलास. एवढी वर्ष आम्ही या जबाबदारीच्या ओझ्याखाली होतो, पण आता नाही. आता तुम्ही आम्हाला या जबाबदारीतून मुक्त करा. सुकन्या आमच्या कन्या. दिनू, सुनबाईने चाव्या घ्यायला नकार दिला. म्हणाली की मी ही जबाबदारी नाही घेऊ शकत. चाव्या कुणाला तरी जबाबदार माणसाला द्या. आज जे काही झालंय आई, त्यानंतर कोणी बी हेच बोलल. विशाल आणि पूजानं शकुंतलावर जो आरोप लावलाय तो कोणता छोटा आरोप नाहीये. तू अगदी बरोबर बोलतोयस दिनू. म्या धाकट्या सुनबाईवर लईच विश्वास ठेवला होता,
मला वाटलं की ती समजूतदार आहे, पण तिनं समदाच्या समदा विश्वास एका क्षणात नाहीसा केला. आई, शकुंतला या घरची मोलकरीण नाहीये, या घरची सून आहे. जर पूजाला असं काही वाटलंही असेल तर तिने तिचं तोंड बंद ठेवायला पाहिजे होतं. तिने आपल्या सासूवर एवढा मोठा आरोप लावण्यापूर्वी 1000 वेळा विचार करायला पाहिजे होता. धाकट्या सुनबाईला समजावण्यासाठी मी शकुंतलाला तिथं बोलवलं, नाहीतर धाकट्या सुनबाईचा मामला तर तिथंच संपवला असता. पण मला वाटलं की धाकट्या सुनबाईच्या मनात कोणताच संशय राहू नये. गोष्ट एवढीच नाही आई. आजकाल या घरात जे काही होतंय त्यावरून असं वाटतंय की कुठं माझ्याकडून काही चूक नाही होत ना. दिनू, पहिलं या घरात 5 जण राहायचे आणि त्या 5ही जणांचे विचार एकसारखेच होते. आता घरात एक व्यक्ती आणि वाढली आहे आणि तिचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे थोडे मतभेद भांडण होत आहेत. त्यात आणि काळजी करायचं काही कारण नाही. मग काळजी करण्यासाठी अजून मोठी गोष्ट झाली पाहिजे, हो ना आजी? ती काल आलेली मुलगी पूजा, तिने माझ्या आईवर एवढा मोठा आरोप लावला आणि तुम्हा लोकांना अजूनही त्यात काहीच वाटत नाही. असं का? असं तर नाहीये ना की तुमचाही आईवर विश्वास नाही राहिलाय? बघिराज बेटा, आमच्यापेक्षा जास्त सुनबाईवर विश्वास आहे. जर आमचं सासू सुनेचं नातं सोडलं तर आमच्यात काय बी वाद नाहीत. मी आता सुनबाईला फक्त यासाठी विचारलं की धाकट्या सुनेच्या मनात संशय राहता कामा नये. हो आजी, पूजाचा संशय तर दूर झाला, पण आईच्या दुःखाचा काय? तिच्या मनाला ठेच लागलीये त्याचं काय? तिच्या विश्वास आणि इमानदारीला जी ठेच लागलीये, तिचा अपमान झाला त्याचं काय? आजी, आईचा फक्त हाच मान आहे का या घरात की कोणीही लहान मोठं यावं आणि तिला काहीही बोलून जावं? आणि बाबा, मी तुम्हाला याआधीही सांगितलंय आणि आता परत सांगतोय, या पूजाला तुम्ही या घरात जास्तच मोकळीक दिली आहे. आणि बाबा, जर या मोकळीकीचा ती असाच फायदा घेत राहिली तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी ती तुम्हा सगळ्यांचा अपमान करण्यासही मागे हटणार नाही. एका स्त्रीचं कोणतंही घर नसतं. लग्नाआधी आई वडिलांच्या घरी राहते तेव्हा तिला सांगितलं जातं की या घरावर तिचा कोणताही हक्क नाही, आणि लग्नानंतर तिला हे सांगितलं जातं की आता सासरच तुझं घर आहे. आणि मग ती स्वप्न रंगवू लागते. पण ती जेव्हा सासरी येते तेव्हा तिला कळतं की हे तर तिच्या नवऱ्याचं घर आहे ज्यावर तिचा कोणताच हक्क नाही. दोन्ही घरांमध्ये एक स्त्री फक्त झुलत राहते. स्वतःचं घर नसल्याने लोकांची बोलणी ऐकते, आरोप सहन करते. नाही आई, असं काही नाहीये. हे घर तुझंच तर आहे. आणि विशाल, आई, तू विशालचं बोलणं का मनावर घेतेस? त्याला तर काडीचीही अक्कल नाहीये.
एवढं शिकून सवरून सुद्धा त्याला ही अक्कल नाहीये की कोणासोबत काय बोलायला हवं. आणि आई पूजा, मला तर वाटतं पूजाला अजूनही हेच वाटतं की तू तिला अजूनही सून म्हणून स्वीकारलं नाहीयेस. सुकन्या आमच्या कन्या. आणि आई पूजा, मला तर वाटतं पूजाला अजूनही हेच वाटतं की तू तिला अजूनही सून म्हणून स्वीकारलं नाहीयेस. म्हणून जेव्हा कधी तुझ्या अपमानाची तिला संधी मिळते, ती संधी अजिबात सोडत नाही. प्रत्येक संधीचा फायदा घेते. आणि हीच गोष्ट बाबा आणि आजीला कळत नाहीये. पूजाचा हा गैरसमज की आम्ही तिला पसंत नाही करत, तिच्या या रागाला माहित नाही कुठपर्यंत नेणार आहे. पण आता अजून अपमान सहन करायची तयारी नाहीये आमची विराज. पुन्हा असं कधीच नाही होणार आई. विशाल, विराज, आई यापुढे असं कधीच नाही होणार. आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर आई. दागिने चोरी झाल्याने मी टेन्शन मध्ये होतो. हो, याच टेन्शनमुळे तू आपल्या आईवर खोटा आरोप केलास, हो ना? दादा, कमीत कमी तू तरी असं नको बोलूस. तुला तर माहितीच आहे माझ्या मनात असं काहीच नाहीये. ते तर पूजाने काय? पूजाने तुला भडकवलं आणि मग तुझंही माथं भडकलं. विशाल, पूजाला या घरात येऊन फक्त 2 दिवस झाले, पण आईला तू कधीपासून ओळखतोयस? लहानपणापासून. तुला चांगलं माहित होतं की आई असं कधीच करू शकत नाही. पण नाही, तू आईचं ऐकलंच नाहीस. ऐकलंस तर ते फक्त पूजाचं, आणि तेच केलंस जे तिने सांगितलं. विशाल, हे करायचा हक्क कोणी दिला तुला? असं बोलू नकोस दादा. मी मानतो की माझ्याकडून चूक झालीये. आई, जे मी केले त्यासाठी मी माफी मागण्याच्या लायकीचा पण नाहीये. पण मला आई माफ कर. आई आपल्या मुलांना माफ करण्याशिवाय काय करू शकते? कारण तिच्या मनात तर फक्त आणि फक्त प्रेम असतं. राग, रुसवे हे शब्द तर आईसाठी बनलेच नाहीये. आई, मला माफ कर. प्लीज मला यावेळी माफ कर. जोपर्यंत तू मला माफ नाही करणार मी इथून नाही जाणार. माफ कर. सुकन्या आमच्या कन्या. आई, मला माफ कर. प्लीज मला यावेळी माफ कर. जोपर्यंत तू मला माफ नाही करणार मी इथून नाही जाणार. माफ कर. आम्ही तुला माफ केलं विशाल, माफ केलं. विशाल, तुझ्या माफी मागण्याने काही नाही होणार. हे सगळं त्या पूजाचं कारस्थान आहे. तू जाऊन तिला इथे पाठव, ती आईची माफी मागेल. असंच होईल दादा. पूजा नक्की आईची माफी मागेल. मी पूजाला पाठवतो. विराज, विशाल खूप भोळा आहे. तो कोणाच्याही बोलण्यात येऊ शकतो. कशी माझ्याकडून हे समजण्यास चूक झाली? का मी हे नाही समजू शकले की आईना ओरडा पडण्याचा अर्थ असा नाही होत की बाबा आणि आजी त्यांना पसंत नाही करत? का मी हे विसरले की विराज भाऊजी आईंजवळ सदैव उभे असतात?
का का मी एवढी घाई केली का? पूजा, आज तू मला कोणाही पुढे तोंड दाखवण्यास जागा नाही ठेवली. तुझ्यामुळे आज आई रडतेय. किती टेन्शन आलंय तिला. आणि टेन्शन मध्ये का नाही येणार? स्वतःच्या मुलाने तिच्यावर एवढा मोठा आरोप लावलाय. विशाल, माझा ऐका तरी. विश्वास ठेवा, माझा असा कोणताही उद्देश नव्हता की ज्यामुळे आईंच्या मनाला ठेच लागेल. ते तर दागिने चोरी झाल्यामुळे मला एवढं टेन्शन आलेलं की त्या टेन्शनमध्ये मी ते बोलून गेले जे मला बोलायला नको होतं. का पूजा? आज जे तू आईला बोललीस ते तुला बोलायला नको होतं. कारण ती माझी आई आहे म्हणून. जर त्या ठिकाणी तुझी आई असती तर तू हे बोलली असतीस? नाही विशाल, असं काही नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. जे काही झाले त्याबद्दल मला खूप दुःख वाटतंय. थोडस जरी दुःख असेल, लाज असेल तर आईकडे जाऊन माफी माग. जर आईने तुला आज माफ केलं तर मी देखील तुला माफ करीन. पण जर आईने तुला माफ नाही केलं तर आयुष्यभर मी माफ नाही करणार. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या